नमस्कार. कधी विचार केलाय की काही लोक अगदी अवघड वाटणारे कौशल्य सुद्धा किती सहज शिकतात? बरं, आज आपण अशाच एका प्रवासाबद्दल बोलणार आहोत. हा प्रवास आहे चिकाटीचा, शिकण्याचा आणि शेवटी विजयाचा. ही गोष्ट आहे एखादं कौशल्य आपलंसं करण्याची. बरं, पुढे जाण्याआधी एक छोटासा विचार करूया का? अशी कोणती गोष्ट आहे जी शिकायला खूपच मेहनत लागली? आठवण बघा. कदाचित एखादी नवीन भाषा असेल किंवा गिटार वाजवणं किंवा मग कोडिंगसारखं काहीतरी. ती जी काही धडपड होती ना, ती भावना जरा लक्षात ठेवा, कारण आजची आपली कहाणी नेमकी त्याच प्रवासाविषयी आहे. चला तर मग थेट गोष्टीतच जाऊया. आपल्या कहाणीची नायिका आहे मनीषा आणि तिच्या प्रवासाची सुरुवात होते एका साध्या पण तीव्र इच्छेतून, सायकल चालवण्याची इच्छा. पण एक मिनिट, पुढे जाण्याआधी आपण कौशल्य म्हणजे काय हे जरा समजून घेऊया. कौशल्य म्हणजे फक्त काहीतरी करता येणं नाही, तर ती एक अशी क्षमता आहे जी सरावाने आणि इतरांच्या मदतीने हळूहळू विकसित होते. सायकल चालवणं हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे, नाही का? तर मग मनीषाला सायकल का शिकायची होती? सोपं आहे. तिचे मित्रमैत्रिणी तिच्या डोळ्यांसमोरून सुसाट वेगाने सायकल चालवत जायचे आणि तिलाही त्यांच्यात सामील व्हायचं होतं. आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी असं वाटलं असेल, नाही का? आता गोष्ट पुढच्या टप्प्यावर येते. तो टप्पा जेव्हा मनीषाला कळतं की एकट्याने हे जमणार नाही, तिला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. आणि इथेच एंट्री होते एका मार्गदर्शकाची, तिच्या मोठ्या बहिणीची. सुरुवातीला तिनं ट्रेनिंग व्हील्स असतात ना, ती लावून सायकल चालवून बघितली, पण ते तिला खूपच स्लो आणि खरं सांगायचं तर कंटाळवाणं वाटत होतं. तिला कळून चुकलं होतं की खरी सायकल चालवायची असेल तर योग्य मार्गदर्शन मिळायलाच हवं. मग तिच्या ताईने तिला काही बेसिक पण महत्त्वाच्या टिप्स दिल्या. काय होत्या त्या? 1. हँडल एकदम स्थिर ठेव. 2. पॅडल मारायला शिक. 3. नजर नेहमी समोर हवी, आजूबाजूला नाही. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, बॅलन्स सांभाळ. खरं तर सायकल शिकण्याचा हाच तर पाया आहे. आणि आता गोष्टीत येतो एक ट्विस्ट. असं म्हणतात ना की जेव्हा आत्मविश्वास जरा जास्तच वाढतो तेव्हाच चूक होण्याची शक्यता असते. खरं तर शिकण्याच्या प्रवासातला हा एक खूप महत्त्वाचा धडा आहे. मनीषाला पण तसंच वाटलं. तिला वाटलं, अरे वा, आपल्याला तर जमलं. तिच्या मनात आलं असेल, वाव, काय भारी चालवते मी. हा नेमका तोच क्षण होता जेव्हा तिचा आत्मविश्वास एकदम पीकवर होता. आणि त्याच क्षणी तिनं मागे वळून ताईकडे पाहिलं आणि झालं, गेला तोल आणि ती धाडकन पडली. यातून काय शिकायला मिळालं? फोकस. लक्ष हटलं की तोल गेलाच म्हणून समजा. मग काय, पडल्यावर सगळं सोडून द्यायचं? अजिबात नाही. उलट इथूनच मनीषाच्या खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. अपयशावर मात करून चिकाटीने पुढे जाण्याचा प्रवास. मग तिनं स्वतःचाच एक प्लॅन बनवला. ठरवलं की आता कुणाचीही मदत घ्यायची नाही, एकटीने शिकायचं. आणि एक युक्ती शोधून काढली. जेव्हा वाटायचं की आता आपण पडणार, तेव्हा पटकन ब्रेक दाबायचा आणि डावा पाय जमिनीवर टेकवायचा. ही तिची स्वतःची सेल्फ लर्निंगची पद्धत होती. आणि बघा तिच्या या सरावाला कसं फळ आलं. पहिल्या दिवशी जी मनीषा फक्त सायकल धरून चालत होती ना, तीच मनीषा 7व्या दिवशी पूर्ण ग्राउंडभर सायकल चालवत होती. याला म्हणतात चिकाटी. तर मनीषाला आता सायकल चालवता येत होती. पण कोणतंही कौशल्य मिळवणं म्हणजे फक्त ते शिकणं नसतं, बरोबर? त्यात मास्टरी मिळवावी लागते. आणि तिचा प्रवास इथे थांबला नव्हता. पुन्हा एकदा एक धडा शिकायला मिळाला. एकदा रस्त्यावरून जात असताना मागून आलेल्या ट्रकच्या हॉर्नने ती इतकी घाबरली की तिचं नियंत्रण सुटलं आणि ती थेट एका झुडपात जाऊन शिरली. यातून काय शिकली की रस्त्याचे नियम पाळणं आणि कोणत्याही परिस्थितीत नियंत्रण न गमावणं किती महत्त्वाचं आहे. खरंच, प्रत्येक चूक काहीतरी नवीन शिकून जाते. काही महिन्यांच्या सरावानंतर ती स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली. पण सुरुवातीला फक्त निराशाच हाती आली. एकही प्राइज मिळालं नाही. साहजिक आहे, ती खूप निराश झाली. आणि अशा नाजूक क्षणी पुन्हा एकदा तिची ताई तिच्यासाठी उभी राहिली. ती फक्त एकच गोष्ट म्हणाली, प्रयत्न सोडू नकोस. कधीकधी योग्य वेळी ऐकलेले हे छोटेसे शब्दच खूप मोठी ताकद देऊन जातात, नाही का? आणि मग काय, मनीषाने हार मानली नाही. सराव सुरूच ठेवला. आणि अखेर एका स्पर्धेत तिला 3रं बक्षीस मिळालं. विचार करा, तिच्या मेहनतीचं, तिच्या चिकाटीचं हे किती मोठं फळ होतं. मनीषाची ही गोष्ट फक्त एका मुलीची गोष्ट नाहीये. ती आपल्याला खूप काही शिकवून जाते. तर मग आता वेळ आहे विचार करण्याची की आपण यातून काय शिकलो. प्रत्येकाच्या मनात असे एखादं कौशल्य नक्की असतं जे शिकण्याची खूप इच्छा असते. कोणतं आहे ते? कदाचित एखादी नवीन भाषा असेल, एखादा म्युझिक इन्स्ट्रुमेंट किंवा अजून काही.
पण फक्त इच्छा असून भागत नाही, बरोबर? सर्वात महत्वाचं असतं ते पहिलं पाऊल उचलणं. मग ते पहिलं पाऊल नेमकं काय असेल? हेही लक्षात ठेवायला हवं की मनीषाच्या प्रवासात तिच्या ताईची भूमिका खूप मोठी होती. मग आपल्या प्रवासात असा कोण मार्गदर्शक ठरू शकतो याचा विचार करायला हवा. आणि हो, शेवटचा पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न, कारण शिकताना तोल हा जाणारच. पडणं हे शिकण्याच्या प्रक्रियेचाच एक अविभाज्य भाग आहे. मग जेव्हा तोल जाईल तेव्हा काय करायचं? हार मानायची की मनीषासारखं पुन्हा उठून धूळ झटकून परत एकदा पॅडल मारायचे? जरा विचार करा यावर.